तीन किलोमीटर स्ट्रेच जो पार्रा आरपोरा नागवा जो उरला तो आम्ही आता सुरुवात करता। वो 18 किलोमीटर जो स्ट्रेच हा वो एवरी ट्रान्सफॉर्मराक कनेक्ट करतलो अंडरग्राउंड। जिंगा जिंगा ट्रान्सफॉर्मर घातलेले आहा ते ट्रान्सफॉर्मराक अंडरग्राउंड कनेक्ट जावन पयली ओव्हरहेड लाइन जी आहा 11 kVA ची ती काडटले। इन द रेनी सीजन जेन्ना मातसो वारो येयलो, झाड पडले, खानो पडलो, माड पडलो जाल्यार 11 kVA जेन्ना डिस्टर्बन्स जाता तेन्ना उणेशे 8-9 वरां लायट आमकां वयता। सो ते अंडरग्राउंड केबलिंग कोस्टल बेल्टाक जावचें म्हणून 10 वर्सां पयलीं कलंगूट कांदोलीम 11 kVA अंडरग्राउंड जाले, पण आमचो आरपोरा नागवा भाग हो उरलेलो वो आतां आमचो कंप्लीट जाता। तेचे भायर वी हॅव आस्क्ड फॉर LT अंडरग्राउंड। कोस्टल बेल्टाक LT अंडरग्राउंड जावचें म्हणून आमचो प्रयत्न आहा आनी हो प्रयत्न म्हाका दिसता 100% गव्हर्नमेंटान एक्सेप्ट केल्लो आहा। एज एंड वेन अवेलेबिलिटी ऑफ फंड आसतले आमचो अंडरग्राउंड केबलिंग ऑफ LT लाइन पार्रा नागवा आरपोरा कलंगूट आनी कांदोलीम हो इन स्टेजीस वी विल डू। इलेक्ट्रिसिटी अनइंटरप्टेड आमकां येवची म्हणून आमी प्रयत्न केल्लो जो 5 वर्सां पयलीं तेजो आतां वर्क ऑर्डर दिल्ली आहा आनी सालिगांव जे जो टावर लाइन येवपाची आहा फ्रॉम कोलवाले अप टू सालिगांव आनी इम्प्रुवमेंट ऑफ सालिगांव सबस्टेशन जे जावपाचें आहा 220 बार 110/33 हे जे व्हडले पावर स्टेशन येवपाचें आहा इट विल टेक केअर ऑफ नियरली 3 to 4 कॉन्स्टिट्युएन्सीज दॅट इज पोरवोरीम, सालिगांव, कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी एंड पार्ट ऑफ शोलिम कॉन्स्टिट्युएन्सी हे सगळो भागाक ती इलेक्ट्रिसिटी दिवपाची आहा। इट विल गो फ्रॉम हियर। अर्लियर वी वर गेटिंग डायरेक्टली फ्रॉम कोलवाले, फ्रॉम म्हापसा एंड देन नागवा एंड फर्दर ऑन, बट henceforth this improvement will take place। 360 crores government is spending to see that the coastal infrastructure of electricity improves। आणि हितून म्हाका दिसता सगळ्या लोकांक मेयान त्रास जाताले, क्रिसमस न्यू इयराक त्रास जाताले जेन्ना कन्झम्पशन ऑफ इलेक्ट्रिसिटी बरे नेटा प्रमाणात जाताली, स्पेशली एअर कंडिशनिंग युनिट्स, रेफ्रिजरेटर्स ड्रीप जाताले, एअर कंडिशनिंग युनिट चालू जायनासले, कुलिंग जायनासले। हे फुडें हो प्रॉब्लेम जावचे ना। ह्या कामाक 1.5 वर्स लागतले, सालिगांव सबस्टेशनाच्या कामाक 1.5 वर्स लागतले, बट आफ्टर 1.5 years we will see 100% improvement in of electricity, but we also have to see alternate power mode, that is especially when we talk about all the hotels, resorts, shacks, restaurants, all these people using electricity. Without electricity we cannot do anything. So alternate power जो आहा वो आमी म्हाका दिसता गोंयान उत्पन्न करपाची गरज आहा। सोलर पावर जो आहा वो दुसरे कंट्रीनी मोठ्या प्रमाणात जनरेट जाता आणि दे गिव इट बॅक टू द फीडर, दे गिव इट बॅक टू द ग्रीड एंड ग्रीड सप्लायज टू अदर पीपल। म्हाका दिसता प्रत्येक व्हडलो युनिट वेदर इट इज हॉटेल इंडस्ट्री, फार्मा इंडस्ट्री, इन द इंडस्ट्रियल एस्टेट जे इंडस्ट्री आहा ते जर ऑल्टरनेट पावर स्टार्ट करीत दॅट इज सोलर, वी विल हॅव lot of relief. Right now somewhere coal is burning and we are getting electricity. Somewhere it is burning. If it is not Goa, it is some other state. Coal is being burned to produce electricity. The alternate power is solar, and I feel the government of the day should come out with a proper policy on solar energy, and the private enterprises, private businessmen, private industry should immediately tap on this and should go on alternate energy, that is solar. And I feel days will come in the future where we will see a lot of hotel industries, a lot of other pharma industries using this power of solar, which will give excess energy back to the grid. जे आमचे गोंयान ना
we are lacking on this and we are not serious on this because it should start from the government enterprise. म्हणजे गव्हर्नमेंटाचे जितके बिल्डिंग आहा तेणी टर्न करपाक जाय आपले फ्रॉम टेकिंग फ्रॉम द मीटर बॉन करून म्हणजे सप्लाय बॉन करून तेणी सोलराचेर वचपाक जाय. त्याचे भायर मागीर प्रायव्हेट एंटरप्रायजाक सांगूंक जाय की तुमी चालू करा म्हणून आनी अशें करीत जाल्यार आमकां ऑल्टरनेट एनर्जी मेवतली आनी ही एनर्जी जायी आमकां नाजाल्यार येता त्या काळान आमकां खूब त्रास जातले. वी वील हॅव अ लॉट ऑफ प्रॉब्लम to get electricity for n number of units which will be coming in the state of Goa. लोक हितून खूब फुडें सरता म्हणून गव्हर्नमेंट तेजेर कितें सबसिडी बी दिता अशी सबसिडी आधी स्टार्ट केली ती अजूनही आहा बट खंय तरी बेगीन मेळना. ना खंय तरी आमी फाटी उरलेले आहा. गोंयान जे इंडस्ट्री आहा ते फाटी उरलेले आहा पण पुश करिना की सोलर एनर्जीचेर कन्वर्ट करचे ती इलेक्ट्रिसिटी जनरेट करची आनी परत ग्रिडाक दिवची आणि ताका अनेक मीटर असता थिंगा. सो दॅट मीटर checks that whatever billing you are consuming and what you are producing will be खंय तरी मागीर ते नील करतात व झिरो जाता बिलिंग और तुका पासून क्रेडिट येता और जितके तुवें कंज्यूम केला आणि जितके तुवें जनरेट केला ते चेक करून मागीर ते फायनली बिलिंगान एडजस्टमेंट येता. अशें गोंयान जावपाक जाय आनी स्पेशली कोस्टल बेल्टाक जितकी इंडस्ट्री येता हॉटेल इंडस्ट्री शूड एडॉप्ट सोलर एनर्जी. म्हणजे हांव एक फुडलो प्रोजेक्ट जो आमचो करूंक सोदता ऑफ हॉटेल इंडस्ट्री आय वॉन्ट टू एडॉप्ट this solar power generation which will give the electricity to the hotel also and which can go to the grid also. गोवा फुडली सगळी जाल्या आमची कलंगूट सायड हे सायडीन गिरी जाल्या मदलो स्टेशन आमचे लागीत आसा हांगा. टोटल 18 किलोमीटर केबल आमी अंडरग्राउंड करपाचे आनी नवी टेक्नॉलॉजी यूज करता आमी हांगा HDD ओपन ट्रेन आसचे ना ड्रिलिंगान करतले. हे काम थोड्यात चड दीस जावन लागता 15 दिसां आमी करून उडयता कामार. फक्त तुमी आमकां सगळ्यांनी कॉपरेट करचे पब्लिकान इतलेंच म्हाका. स्ट्रेच आहा पावसान जावं केन्ना आमचे हांगा डेव्हलपमेंटल वर्क चालू आसता तेन्ना आमच्यो ज्यो लायनी आसताल्यो पळय ते लायनीक खंय तरी एक हें येतालें आनी आमकां खुबदां लायटीचो प्रॉब्लम जातालो लायट वयताली. आयज ही सगळी केबलिंग अंडरग्राउंड करता लायट. सो आमी पयलो आमदारांक हो प्रपोजल पास करून हाडलेलो आहा. मागीर त्याच्या नंतर दुसऱ्या टप्प्यात ते इंटरनलूय रोड घेवपाचे आहा त्याचो प्रयत्न ह्या डेव्हलपमेंटाचेर चालूच आहा. हांव खरेंच पार्राच्या लोकांच्या वतीनसून आमच्या आमदाराक काळजांसून देव बरें करूं म्हणटा कित्याक त्याचे प्रयत्न आमच्या लोकां खातीर त्याची तडफड ही चालूच आहा. त्या खातीर हांव ताका खरेंच देव बरें करूं म्हणटा आनी आमी तुमच्या फाटसून सदीत आसात.